नमस्कार मंडळी. तर आज आपण टिफिन प्रिपेअर करणार आहोत. तर त्यासाठी मी इथे जे काळे वाटाणे असतात ते रात्रीच भिजत ठेवले होते. 2 ते 3 वेळा चांगले धुवायचे आणि स्वच्छ पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि जेव्हा आपण सकाळी कुकरला लावणार तेव्हा आहे त्या पाण्यासकट त्यांना कुकरमध्ये ट्रान्सफर करायचं, म्हणजे त्यातील सगळी जीवनसत्वे आपल्याला मिळतात. सोबतच मी अर्धा ग्लास पाणी एक्स्ट्रा घातलं. चवीनुसार मीठ उकडताना यासाठी घालायचं कारण वाटाण्यांमध्येही छान चव येते. तर चवीनुसार मीठ घालून मी कुकरचं झाकण लावलं आणि मीडियम गॅसवरती आपल्याला 5 शिट्या करून घ्यायच्या आहेत. हे काळे वाटाणे शिजायला थोडे कठीण असतात, त्यामुळे शिट्या 5 करायच्या आहेत मीडियम गॅसवरती, म्हणजे ते मस्त असे शिजले जातात. तर इकडे कुकर होतोय तोपर्यंत मी भाकरी करून घेते. तर टिफिनला तुम्ही भाकरी देता की चपाती मला नक्की कमेंट करून सांगा. तर भाकरी जर तुम्ही टिफिनला देत आहात तर पीठ नवीन असू दे किंवा जुनं असू दे आपल्याला गरम पाण्यामध्येच ते मळायचं आहे, म्हणजे अगदी दुपारपर्यंत इवन संध्याकाळपर्यंत भाकरी आहे ती मस्त मऊ लुसलुशीत राहते. तर ह्या टिपने तुम्ही केलात तर आपली भाकरी अजिबात कडक होणार नाही. तर मी ते भाकरी करून घेतलेल्या आहेत आणि आता इकडे कुकरसुद्धा झालेला आहे. तर आधी आपण चेक करूया व्यवस्थित ते शिजलेत का. तर बघू शकता ते स्मॅशसुद्धा झाले नाही आहेत आणि बोटामध्ये दाबल्यानंतर इझिली दाबले जातात, म्हणजे आपले परफेक्ट असे वाटाणे शिजून झालेले आहेत. आता मी त्यातले 2 पळी वाटाणे बाजूला काढून ठेवते. पुढे तुम्हाला सांगेनच मी कशासाठी ते. तर आता आपण तोपर्यंत चॉपिंग करून घेऊया. त्यासाठी मी इथे 1 टोमॅटो, 1 कांदा, लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आपण याच्यासाठी एक स्पेशल वाटण बनवणार आहोत, म्हणजे ट्रेडिशनली पद्धतीमध्ये जी काळ्या वाटाण्याची उसळ केली जाते अगदी तशीच बनवते मी. तर त्यासाठी स्लाइसमध्ये कांदा कट करून घ्यायचा, टोमॅटो आहे तो पातळ असा कट करून घ्यायचा, लसूण मी सोलून घेतले आणि एका पॅनमध्ये आपल्याला आता हे वाटण भाजायचं आहे. जे ओलं खोबरं असतं त्याचं वाटण आहे हे. तर चमचाभर तेल मी घेतलं आहे, त्याच्यामध्ये काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि जायपत्री ही थोड्या थोड्या प्रमाणात घेतलेलं आहे. 30 सेकंद परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 4 लसणीच्या पाकळ्या घालायच्या आहेत, ते सुद्धा छान अशा परतून घ्यायच्या आणि मग जो कांदा आपण स्लाइसमध्ये कट करून घेतला होता तो घालायचा आहे. गॅस मिडियम ठेवायचा आणि कांदा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत, हलका कलर चेंज होईपर्यंत आपल्याला कांद्याला परतून घ्यायचं आहे. कांद्याने हलका कलर चेंज केला की मग त्याच्यामध्ये आपल्याला खोबरं घालायचं आहे. जे ओल्या खोबऱ्याचा चव आहे तो घातलेला आहे मी ते 4 चमचे. तुम्हाला हवं तर तुम्ही याच्याऐवजी सुकं खोबरं वापरलात तरी चालेल, पण सुकं खोबरं पटकन असं भाजलं जातं. ओल्या खोबऱ्याला थोडा वेळ लागतो पण चव खूप छान येते. खमंग कलर बदलेपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं. लास्टला याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकले, याने वाटणाला खरंच खूप छान चव येते. हलकंसर वाफ जाऊ द्यायचं वाटण आणि बारीक असं वाटून घ्यायचं आहे. ते वाटण आपण पुढे यूज करणार आहोत. तर आपली चॉपिंग झालेली आहे, कुकर झालेलं आहे. तर आता आपण उसळीला फोडणी देऊन घेऊया. एक खोलगट अशी कढई घेतली मी, म्हणजे आपल्याला फोडणी परतायला सोपं जाईल. चमचाभर तेल घालून त्याच्यामध्ये अर्धा चमचापेक्षाही कमी जिरं घातले, फक्त फ्लेवर येण्यासाठी. बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता घालून आपल्याला हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे कांदा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. मग याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची, हळद ही चांगली परतून घ्यायची. अर्धा चमचा हळद घातलेली आहे मी आणि आता टोमॅटो घातला आहे, बारीक चिरलेला अर्धा टोमॅटो. लगेचच मीठ घालायचं आहे, म्हणजे टोमॅटो पटकन मऊ होतो. तर व्यवस्थित टोमॅटोसुद्धा चांगला स्मॅश होईपर्यंत फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे. मीडियम टू लोच गॅस ठेवायचा. एका साईडला आपली फोडणी होते तोपर्यंत मी एका साईडला कटलेटची तयारी करते. कॉर्न पोटॅटो कटलेट मी बनवते, त्यामुळे स्वीटकॉर्नचा 1 तुकडा आणि 1 बटाटा आहे तो मीडियम कट करून मी घातलेला आहे, जेणेकरून तो पटकन असा उकडला जाईल. तर इकडे मी फोडणीमध्ये धने पावडर घातलेली आहे, चांगली ती परतून घेतले आणि त्याच्यानंतर आपण जे वाटण करून ठेवलं होतं ते वाटण याच्यामध्ये घातलेलं आहे. वाटणाने चांगलं ऑइल रिलीज करेपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालून जे वाटीमध्ये होतं वाटण ते सुद्धा मी ॲड केलं आहे आणि आता चांगलं वाटण असं शिजून द्यायचं आहे. वाटणाने ऑइल चांगलं रिलीज केलं की आपण बाजूला काढून ठेवलेले वाटाणे आहेत ते मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आणि हे सगळे आपल्याला वाटणामध्ये ॲड करायचे आहेत. हे यासाठी करायचं कारण आपलं वाटण आहे ते मस्त थिक होतं आणि आपल्या उसळीला छान चव येते. नक्की एकदा ही ट्रिक करून बघा. तर आता मी सगळे जे वाटाणे आहेत ते भाजीमध्ये म्हणजे ग्रेव्हीमध्ये ॲड केलेत. आता मस्त असे त्यांना मिक्स करून घ्यायचे. ग्रेव्हीमध्ये 1 ते 2 मिनिट चांगले शिजू द्यायचे, म्हणजे ग्रेव्हीतला सगळा फ्लेवर आहे तो वाटाण्यांमध्ये उतरतो. छान शिजले की वरून कोथिंबीर घालायची. झाकण ठेवून आपल्याला 1 मिनिट असं शिजवायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. आपली उसळ इथे तयार झालेली आहे. तुम्हाला जर का पातळ अशी आमटी हवी असेल तर तुम्ही गरम पाणी ॲड केलात तरी चालेल.
तर एका साईडला आपली भाजी पण झालेली आहे. आपण कटलेट तयार करायला घेऊया. मस्त असे बटाटे उकडले गेले होते, ते स्मॅश करून घ्यायचे. त्याच्यामध्ये बारीक चिरलेली मिरची, कांदा, कॉर्न आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कॉर्नफ्लॉवर घातलं आहे मी ते 4 चमचे, ज्याने बाइंडिंग छान येतं. जिरे पावडर घालायची, धने पावडर घालायची, थोडंसं आमचूर घातलेलं आहे, थोडंसं चाट मसाला आणि ऑरिगॅनो घातलेला आहे. हे सगळे मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हे सगळं व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. लास्टला आपल्याला चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि सगळं मीठ सगळ्या ज्या जिन्नसला लागेपर्यंत असं व्यवस्थित आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. वरून पाणी घालायची गरज भासत नाही. जर तुम्हाला वाटलंच तर अगदी 1-2 चमचे पाणी घाला बाइंडिंग येईपर्यंत आणि आपल्याला छान असे याचे कटलेट करून घ्यायचे. तुम्हाला जसा आकार कटलेटचा आवडतो अगदी तसा तुम्ही करून घेऊ शकता. मी ते गोल करून घेतले. थोडे हलके दाबायचे, खूप जाड करायचे नाहीत. खूप जाड केले तर ते छान लागत नाहीत. हलके असे पातळच ठेवायचे, म्हणजे छान भाजले जातात ते आणि कुरकुरीत होतात. तर 4 कटलेट झाले होते एवढ्या सगळ्याचे. ते कटलेट आहेत ते कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये आपल्याला बुडवून घ्यायचे आहेत आणि मग मी ते जो रवा असतो त्याच्यामध्ये डीप करून घेतलेला आहे. असं करून घेतल्यामुळे आपली जे वरचं कोटिंग आहे ते मस्त असं कुरकुरीत होतं. तर सगळे जे आहेत कटलेट ते मी सेम प्रोसेसने डीप करून घेतलेत आणि अगदी चमचाभर तेलामध्ये मी यांना मीडियम टू लो गॅसवरती फ्राय करून घेणार आहे. म्हणजे खूप जास्त तेल लागत नाही पण खूप छान होतात. गॅस आहे तो हाय करायचा नाही, मीडियम टू लो ठेवायचा, म्हणजे कटलेट आतपर्यंत मस्त भाजलं जातं. तर मी एका साईडनं 1 ते 1.5 मिनिट भाजून घेतलेलं आहे आणि आता मी परतते. हलक्या हाताने परतायचं. 1-2दा परतलं की ते छान सेट होतं. असं आपल्याला 2 ते 3 वेळा परतून वरचा कलर आहे तो हलका चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. खूप डार्क कलर करायचा नाही, कारण यातले सगळे जिन्नस आहेत ते बऱ्यापैकी आपण उकडून घेतलेले आहेत, त्यामुळे जास्त भाजावे लागत नाहीत. तर हे आहे ते सगळे मी काढून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता पॅनमध्ये अजिबात तेल नाही आहे. एका चमचाभर तेलामध्ये ते मस्त असे तयार झालेले आहेत. खायला खूप अप्रतिम लागतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. लहान मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी एकदम परफेक्ट ऑप्शन आहे. मी इकडे टिफिन भरून घेतला. तुम्ही बघू शकता सुकी अशी मस्त आपली उसळ तयार झालेली आहे. कटलेटसुद्धा मस्त झाले होते. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझ्या रेसिपीज सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. पुन्हा भेटू. बाय बाय.